नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410009900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं. मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो. मित्रांनो, ज्या लोकांना नाशिकमध्ये येऊन अभ्यास करायचा असेल, तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे काय मित्रांनो, बघा, प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, ज्यात रोज नवीन व्हिडिओ, टेस्ट, स्टडी मटेरियल पाहण्यास मिळेल. मित्रांनो, बघा, आज आपण डिस्कस करणार आहोत महत्वाचे वर्तमानपत्र आणि त्यांचे संस्थापक. काय डिस्कस करणार आहोत मित्रांनो? महत्वाचे वर्तमानपत्र आणि त्यांचे संस्थापक डिस्कस करणार आहोत. 1 मार्क तुमचा परीक्षेच्या दृष्टिकोनातला 1 मार्क कुठं जाणार नाही, लक्षात ठेवा मित्रांनो. सो 1 मार्कासाठी आपल्याला आज 1 तास खूप झाला. कुठल्याही पेपर सरळ सेवेचा द्या, कोणताही एमपीसीचा पेपर द्या, तुमचा 1 मार्क काय होणार आहे मित्रांनो? कन्फर्म, फिक्स आणि फिक्स होणार आहे. चला, जो पहिलं वर्तमानपत्र आहे, जे भारतातलं पहिलं वर्तमानपत्र पण होतं, ठीक आहे. भारतामध्ये पहिलं वर्तमानपत्र जे कोणी सुरू केलं होतं, ते सुरू केलं होतं जेम्स ऑगस्ट हिकी. कोणी सुरू केलं होतं मित्रांनो? जेम्स ऑगस्ट हिकी याने सुरू केलं होतं, ठीक आहे. हा इंग्रज व्यक्ती होता, याने हे व्यक्ती चालू केलं होतं. आणि भारतातलं पहिलं वर्तमानपत्र आहे ते आहे बेंगॉल गॅझेट. काय मित्रांनो? बेंगॉल गॅझेट. लक्षात येते मित्रांनो, बेंगॉल गॅझेट. मात्र या वर्तमानपत्राने काय केलं होतं? या वर्तमानपत्राने काय केलं होतं? वॉरन हेस्टिंग्ज नावाचा बंगालमध्ये गव्हर्नर होऊन गेलाय, गव्हर्नर जनरल, सॉरी, वॉरन हेस्टिंग नावाचा बंगालचा एक गव्हर्नर, हेस्टिंग्स नावाचा एक गव्हर्नर जनरल होऊन गेलाय बंगालचा. सो याच्या विरोधात लिहायला सुरुवात केली होती कोणी? जेम्स ऑगस्ट हिकेने याच्या विरोधात लिहायला सुरुवात केली. सो त्याच्यामुळे काय झालं की याचं हे वर्तमानपत्र बंद करावं लागलं. कोणतं? बंगाल गॅझेट नावाचं जे वर्तमानपत्र होतं ते काय करावं लागलं मित्रांनो? बंद करावं लागलं. जेम्स ऑगस्ट हिकीचं अजून एक दुसरं वर्तमानपत्र आहे मित्रांनो, महत्वाचं आहे, लिहून घ्या. जेम्स ऑगस्ट हिकीचं दुसरं एक महत्वाचं वर्तमानपत्र आहे मित्रांनो, द टेलिग्राफ. कोणतं आहे मित्रांनो? द टेलिग्राफ. चलायचं. सो जेम्स ऑगस्ट हिकी, क्लिअर मॅटर. जेम्स ऑगस्ट हिकीचा मॅटर क्लिअर. आता पुढचं महत्वाचं वर्तमानपत्र जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे, इंडियन गॅझेट. पुढचं कुठलं आहे मित्रांनो? इंडियन गॅझेट. हेनरी लुईस. इंडियन गॅझेट कोणाचे? हेनरी लुईसचे. लक्षात ठेवायचे, हेनरी गॅझेट कोणाचे? इंडियन गॅझेट कोणाचे? हेनरी लुईसचे. तिसरं म्हणजे भारतीयांनी चालू केलेलं पहिलं वर्तमानपत्राचा जर तुम्ही उल्लेख कराल, भारतीयाने चालू केलेलं पहिलं वर्तमानपत्राचा जर तुम्ही उल्लेख कराल तर तुम्हाला मिळेल बंगाल गॅझेट. भारतीयाने चालू केलेलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं? बंगाल गॅझेट. बरोबर आहे. गंगाधर भट्टाचार्य यांनी चालू केलेलं हे वर्तमानपत्र आहे. कोणाचे? गंगाधर भट्टाचार्य यांचं हे वर्तमानपत्र आहे. त्याच्यानंतर दिग्दर्शन नावाचं एक वर्तमानपत्र होतं. दिग्दर्शन नावाचं मासिक पण होतं. दिग्दर्शन नावाचं काय होतं? मासिक पण होतं. बरोबर आहे. जे आपल्या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध समाजसुधारकांनी चालू केलेलं होतं. आपण डिस्कस करणार आहोत त्याच्याबद्दल, ठीक आहे. क्लिअर मॅटर मित्रांनो. विज्ञानाच्या प्रसारासाठी मासिक होतं दिग्दर्शन नावाचं, ते चालू केलेलं होतं. पण इथं आपल्याला हे जे दिग्दर्शन आहे ते मार्च महिन्यात चालू केलेलं आहे. कोणी चालू केलं मित्रांनो? मार्च महिने. चालायचं पुढे. पुढचं महत्वाचं नाव म्हणजेच काय? बघा, बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलंय. तुम्ही म्हणाल सर कोण होते? महाराष्ट्रामध्ये दिग्दर्शन नावाचं मासिक, हे दिग्दर्शन नावाचं सेम मासिक महाराष्ट्रात कोणी चालू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलं होतं, ठीक आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी 1840 मध्ये हे मासिक जे आहे ना मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 1840 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी चालू केलं होतं दिग्दर्शन नावाचं, ठीक आहे. क्लिअर. चला, पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय मित्रांनो? आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून संवाद कौमुदी. कुठलं वर्तमानपत्र मित्रांनो? संवाद कौमुदी हे जे वर्तमानपत्र आहे, संवाद कौमुदी हे वर्तमानपत्र चालू केलं मित्रांनो राजाराम मोहन रॉय. नाव चुकलंय, राजा राममोहन रॉय असं नाव आहे. राममोहन रॉय असं नाव आहे, ते यांनी चालू केलेलं होतं. सो राजाराम मोहन रॉय यांनी हे वर्तमानपत्र चालू केलं. कोणतं? संवाद कौमुदी. ऍक्च्युली तुम्ही जर बघाल तर राजाराम मोहन रायचं हे पण नाव नाहीये. राजाराम मोहन रायचं हे सुद्धा नाव नाहीये. राजाराम मोहन रायचं ओरिजिनल नाव आहे मित्रांनो राममोहन कृष्णकांत बॅनर्जी. नाव लक्षात ठेवायचंय, राममोहन कृष्णकांत बॅनर्जी, ठीक आहे. त्यांचे वडील बंगालचे नवाबाकडे सरदार होते, म्हणजे जॉबला होते, आणि त्यांना राया ही पदवी दिली होती. त्यांच्या वडिलांना कोणती पदवी दिली होती मित्रांनो? राया ही पदवी दिली होती. पुढे राया ही पदवी जाऊन बॅनर्जी ही पदवी जाऊन राय किंवा राया ही पदवी तयार झाली, म्हणून त्यांनी आपलं नाव रॉय लावायला काय केली? सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढचं जे वर्तमानपत्र आहे त्यांचं जे राजाराम मोहन रायचं मिरातुल अखबार. कोणतं आहे मित्रांनो? मिरातुल अखबार. चला, पुढचं महत्वाचं आहे बॉम्बे समाचार. बॉम्बे समाचार फैंजी गुजराती यांनी चालू केलेले. फैंजी गुजराती यांनी कोणतं वर्तमानपत्र चालू केलंय? बॉम्बे समाचार. बॉम्बे टाइम्स जर विचार करणार तुम्ही, बॉम्बे टाइम्स खूप महत्वाचं वर्तमानपत्र आहे. बॉम्बे टाइम्स चालू केलंय रॉबर्ट नाईटने मित्रांनो. कोणी चालू केलंय? रॉबर्ट नाईट. आणि रॉबर्ट नाईटने खूप वर्तमानपत्र भारतात चालू केलेली आहेत.
रॉबर्ट नाईटची खूप वर्तमानपत्र भारतामध्ये आहेत मित्रांनो. चला पुढचं घेऊया मित्रांनो. पुढचं महत्वाचं नाव आहे दिग्दर्शन नावाचं मासिक बाळशास्त्री जांभेकर. आधीच आपण वरती ऑलरेडी एकदा दिग्दर्शन बघितलं, एक ऑलरेडी दिग्दर्शन बघितलं मित्रांनो. सो हे 1840 मध्ये चालू केलं होतं. केव्हा चालू केलं होतं? 1840. आता तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर जर विचार केला तर भारतातलं मराठीचं पहिलं वर्तमानपत्र चालू करणारा माणूस कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवायचे, मराठीचं पहिलं वर्तमानपत्र चालू करणारा माणूस कोण आहे मित्रांनो? बाळशास्त्री जांभेकर हे आहेत. बरोबर आहे. त्यांनी दर्पण नावाचं दर्पण चालू केलं होतं. दर्पण हे पहिलं वर्तमानपत्र त्यांनी चालू केलेलं होतं. 1832 मध्ये सुरू झालं आणि 1840 मध्ये हे वर्तमानपत्र बंद पडलं. कोणतं? दर्पण. बरोबर आहे. सो महाराष्ट्रामध्ये पहिलं वर्तमानपत्र सुरू करणारा व्यक्ती कोण आहे? महाराष्ट्रामध्ये पहिलं वर्तमानपत्र सुरू करणारा व्यक्ती कोण आहे मित्रांनो? सो बाळशास्त्री जांभेकर आहेत. कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर आहेत. 1832 ते 1840 या काळामध्ये त्यांनी दर्पण हे वर्तमानपत्र चालवलं. मात्र दर्पण वर्तमानपत्र बंद पडलं आणि बंद पडल्यानंतर दर्पण हे जे वर्तमानपत्र आहे बंद पडल्यानंतर विज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी, कशासाठी मित्रांनो? विज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं काय चालू केलं होतं? मासिक चालू केलं होतं. दिग्दर्शन नावाचं काय चालू केलं होतं मित्रांनो? मासिक चालू केलं होतं. व्हिडिओ दोनदा बघा, रिपीट करा, प्रत्येक कंटेंट्स प्रत्येक गोष्ट लिहून घेण्याचा काय करा मित्रांनो? प्रयत्न करणारा. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सोडायचं नाहीये. पुढचं महत्वाचं वर्तमानपत्र मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वर्तमानपत्र, त्यांच्या साल, त्याच्याबद्दल जी मी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय ती सर्व एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय करायची मित्रांनो? लिहून ठेवायची आहे. सर्व एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन काय करायची? लिहून ठेवायची. परीक्षा खूप इम्पॉर्टन्स आहे चॅप्टर. पुढचं वर्तमानपत्र मित्रांनो प्रभाकर. पुढचं वर्तमानपत्र कोणतं? प्रभाकर. सो प्रभाकर जे वर्तमानपत्र होतं मित्रांनो भाऊ महाजनांचं होतं. प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणाचं होतं मित्रांनो? भाऊ महाजनांचं होतं. आणि या भाऊ महाजनांचे हे जे प्रभाकर वर्तमानपत्र होतं, याच वर्तमानपत्रामध्ये लोकहितवादी, कोणी मित्रांनो? लोकहितवादींनी शतपत्रे लिहिली होती. लोकहितवादी. आता लोकहितवादींचं तुम्हाला नाव माहित असेल, काय असेल? लोकहितवादी यांनी काय लिहिली होती मित्रांनो? शतपत्रे लिहिली होती. काय लिहिली होती? शतपत्रे लिहिली होती. तर लक्षात ठेवायचं, नाव जरी शतपत्रे असले तर त्यांची ही म्हणजे ते ऍक्च्युअली बेसिकली जज होते. बरोबर आहे. लोकहितवादी जज होते आणि ते लोकहितवादी नावाने काय करायचे? लिखाण करायचे. बरोबर आहे. तर शतपत्रे लिहिली होती. ही शतपत्रे 108 होती मित्रांनो. किती होती? 108 होती. तर लक्षात ठेवायचे, पुढे बाबासाहेबांनी पण आपल्या वर्तमानपत्रामध्ये या शतपत्र्यांचा पुन्हा दुसऱ्यांदा लिहिली होती. कोणी लिहिली होती? बाबासाहेबांनी. तो शतपत्रे म्हटलं की लक्षात काय ठेवायचंय? शतपत्रे कोणी लिहिली आहेत? लोकहितवादींनी लिहिली आहेत. कोणत्या वर्तमानपत्रामध्ये लिहिली आहेत? भाऊ महाजनांचा प्रभाकर या वर्तमानपत्रात लिहिली आहेत. पुढे शतपत्रे कोणी लिहिलेली आहेत? म्हणजे शतपत्रे 30 शतपत्रे कोणी प्रकाशित केली? बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या वर्तमानपत्रात काय केली होती? प्रकाशित केलेली होती. लक्षात ठेवायचंय. इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो. चला पुढचं महत्वाचं कंटेंट्स करूया. पुढचं महत्वाचं म्हणजे रास्ता गोफर हे वर्तमानपत्र. कुठलं वर्तमानपत्र मित्रांनो? रास्ता गोफर. आणि रास्ता गोफर म्हणाल तर तुम्हाला दादाभाई नौरोजी सापडतील. कोण सापडेल मित्रांनो? दादाभाई नौरोजी सापडतील. दादाभाई नौरोजींनी रास्ता गोफर हे वर्तमानपत्र चालू केलं. मग महत्वाचं काय आपल्याला रास्ता गोफरच्या बाबतीत किंवा दादाभाई नौरोजींच्या बाबतीत काय महत्वाचं आहे? आधुनिक भारताचे भीष्म पितामह म्हणतात यांना. आधुनिक भारताचे काय म्हणतात? भीष्म पितामह म्हणतात. लक्षात ठेवायचंय, भीष्म पितामह म्हणतात. ठीक आहे. आधुनिक भारताचे काय म्हणतात मित्रांनो? भीष्म पितामह म्हणतात. कोणाला? दादाभाई नौरोजींना आधुनिक भारताचे भीष्म पितामह म्हणतात. किंवा त्यांचं एक महत्वाचं नाव आहे दादाभाई नौरोजींना. काय म्हटलं जातं मित्रांनो? ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन. काय म्हटलं जातं? ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन. ठीक आहे. ओल्ड मॅन. तो लक्षात ठेवायचं मित्रांनो, ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन म्हटलं जातं. आणि असा व्यक्ती होता जो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेला होता. पहिला भारतीय व्यक्ती होता जो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय केला होता? निवडून गेलेला होता. सो यावर्षी पहिला भारतीय व्यक्ती आहे जे इंग्लंडचे पंतप्रधान झाले, ऋषी सुनूक माहित असतील. सेम गोष्ट दादाभाई नौरोजी पण पहिले भारतीय व्यक्ती आहेत जे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काय केलेले आहेत? निवडून गेलेली आहेत. सो त्यामुळे थोडंसं इम्पॉर्टन्स आहे. इतिहासामध्ये काय केला जातो? त्याचा बॅकग्राऊंड एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय केला जातो? कनेक्ट केला जातो. सो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीय कोण आहेत मित्रांनो? दादाभाई नौरोजी. आता लक्षात काय ठेवायचे, अजून एक गोष्ट इम्पॉर्टन्स म्हणजेच काय, दादाभाई नौरोजींच्या बाबतीत त्यांना जे निवडून दिलं होतं ते मजूर पार्टीने निवडून दिलं होतं. कोणत्या पार्टीने निवडून दिलं होतं? मजूर पार्टीने निवडून दिलं होतं. आपले आणि मजूर पार्टीचे खूप चांगले संबंध आहेत. ऍक्च्युली अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये दोन पार्टी आहेत, एक लेबर पार्टी आणि एक कन्झर्वेटिव्ह पार्टी आहे. सो आपले जे चांगले संबंध आहेत म्हणजे इव्हन भारतीयांचे चांगले संबंध हे लेबर पार्टी बरोबर आहेत. सो दादाभाई नौरोजी हे लेबर पार्टीकडनं निवडून गेले होते. किंवा ज्यावेळेस इंग्लंड भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 ला, त्यावेळेस इंग्लंडमध्ये लेबर पार्टीची सत्ता होती मित्रांनो. 1947 ला कोणत्या पार्टीची सत्ता होती? लेबर पार्टीची सत्ता होती. क्लेमेंट ॲटली भारताचे काय होते? इंग्लंडचे काय होते? पंतप्रधान होते, ते पण लेबर पार्टीचे होते. किंवा
पण आता जे ऋषी सुनूक आहेत, आता जे ऋषी सुनूक आहेत ते लेबर पार्टीचे नाही आहेत मित्रांनो, ते कन्झर्वेटिव्ह पार्टीचे आहेत. कोणत्या पार्टीचे आहेत? कन्झर्वेटिव्ह पार्टीचे आहेत. आणि याच्या आधी म्हणजे ऋषी सुनूकच्या आधी जे इंग्लंडचे पंतप्रधान होते बोरिस जॉन्सन, नाव ऐकलं असेल तुम्ही, बोरिस जॉन्सन, त्यांना छोटे ट्रम्प पण म्हणतात. ट्रम्पचा त्यांचा चेहरा सारखा दिसतो, बऱ्याच हॅबिट दोघांच्या सारख्या मिळत्या जुळत्या होत्या. सो ऋषी सुनूकच्या आधी जे हे होते इंग्लंडचे पंतप्रधान होते, ठीक आहे, बोरिस जॉन्सन, ते लेबर पार्टीचे होते. पण आता जे ऋषी सुनूक आहेत ते कन्झर्वेटिव्ह पार्टीचे आहेत, तर त्याच्यामुळे थोडंसं इम्पॉर्टन्स आहे. आणि त्याच्यानंतर दादाभाई नौरोजींचं अजून एक महत्वाचं वर्तमानपत्र म्हणजे दादाभाई नौरोजींचं अजून एक महत्वाचं वर्तमानपत्र म्हणजे व्हॉइस ऑफ इंडिया. व्हॉइस ऑफ इंडिया. सो ह्या दोन वर्तमानपत्र दादाभाई नौरोजींची लक्षात ठेवायची आहेत. बेसिकली हे पारशी समाजाचे. दादाभाई नौरोजी म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आपल्याला? पारशी समाज. आता पारशी समाज म्हटला की तुम्हाला एक गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की भारताच्या इतिहासामध्ये जेवढं योगदान हिंदूंचं नाहीये, जेवढं योगदान मुसलमानांचं नाहीये, त्याचं तेवढंच योगदान पारशींचं भारतीय इतिहासामध्ये, भारताच्या विकासामध्ये कोणाचं योगदान आहे मित्रांनो? भारतीय पारशींचं योगदान आहे. जर तुम्ही म्हणाल दादाभाई नौरोजी असतील, दिनेश वाच्छा असतील, दिनेश वाच्छा असतील, महत्वाचं नाव आहे दिनेश वाच्छा असतील, टाटा फॅमिली असेल, बरोबर आहे, टाटा फॅमिली असेल, विक्रम साराभाई असतील, त्याच्यानंतर होमी बाबा असतील, त्याच्यानंतर मादाम कामा असतील, त्याच्यानंतर एक महत्वाचं नाव म्हणजेच जिजूभाई, त्याच्यानंतर बघा जे जे हॉस्पिटल माहित असेल तुम्हाला, ठीक आहे, जिजूभाई असतील. हे सर्व लोक कोणत्या समाजाचे होते? पारशी समाजाचे. आज पण भारतातला समृद्ध समाज पारशी समाज आहे. आज पण सिरमचे इन्स्टिट्यूटचे मालक, ठीक आहे, तालवाला नाही, पुनावाला, ठीक आहे. सो हे सर्व लोक काय आहेत मित्रांनो? पारशी समाजाचे आहेत. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं की पारशी, जर इमॅजिन करा भारतामध्ये खूप श्रीमंत परिवार आहे, इमॅजिन करा की टाटा, माझा एक सिंपल क्वेश्चन आहे की काही लोकांना म्हणतात की काही लोक असा एक प्रश्न विचारतात की भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. माझा त्यांना एक सिंपल प्रश्न आहे, जर इमॅजिन करा मित्रांनो, इमॅजिन करा जर टाटा फॅमिली भारताच्या ऐवजी पाकिस्तानमध्ये ती सेटल झाली असती, टाटा फॅमिली पाकिस्तानमध्ये जर सेटल झाली असती, तर टाटा फॅमिली आज जेवढी भारतात श्रीमंत आहे तेवढी श्रीमंत झाली असती का? माझा सिंपल प्रश्न आहे त्या लोकांना. किंवा तुम्हाला एक अजून एक म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. मोहम्मद अली जिनाने, विप्रोचे जे मालक आहेत आज, बरोबर, अजित प्रेमचंदजी, यांच्या वडिलांना पण सांगितलं होतं की तुम्ही पाकिस्तानमध्ये चला. आज भारतातलं खूप मोठं नाव आहे, श्रीमंत लोकांच्या यादीत नाव मोठं जातं अजित प्रेमचंदजींचं. पण त्यांचे वडील जर पाकिस्तानमध्ये चालले गेले असते तर विचार करा मित्रांनो, आज विप्रो सारखा एक नवा ब्रँड पाकिस्तानमध्ये डेव्हलप झाला असता का? माझा सिंपल प्रश्न आहे. काय म्हणाल की सर झाला असता. तर एक जिवंत उदाहरण सांगतो मित्रांनो, काही लोकांना वाटलं असं, नाही सर तुम्ही चुकीचं सांगताय, जर पाकिस्तानमध्ये जर अल्पसंख्याक गेले असते तर त्यांचा विकास झाला असता. अल्पसंख्याकांचा काय, तिथं बहुसंख्यांचा विकास होत नाही, तर अल्पसंख्यांची गोष्ट दूर आहे. आपला महिंद्रा आणि महिंद्रा नाव ऐकलं असेल तुम्ही. आपल्या भारतामध्ये एक महत्वाची कंपनी मित्रांनो, महिंद्रा आणि महिंद्रा, ऑटोमोबाईल मध्ये काम करते. ट्रॅक्टर टायकून मानले जातात. आनंद महिंद्रा नाव ऐकलं असेल, महिंद्रा आणि महिंद्रा. सो महिंद्रा आणि महिंद्रा हे दोन पार्टनर होते मित्रांनो. ठीक आहे, महिंद्रा आणि महिंद्रा मध्ये दोन पार्टनर होते. एकाचं नाव होतं मोहम्मद सादुल्ला. काय नाव होतं मित्रांनो? मोहम्मद सादुल्ला. एकाचं नाव काय होतं मित्रांनो? मोहम्मद सादुल्ला. ठीक आहे, हा महिंद्राचा पार्टनर होता व्यक्ती. मित्रांनो काय सांगतोय मी? मोहम्मद सादुल्ला महिंद्राचा काय होता? पार्टनर होता. जिनाचं ऐकलं आणि पाकिस्तानमध्ये चालला गेला. मोहम्मद सादुल्ला कुठे चालला गेला? पाकिस्तानमध्ये चालला गेला. मोहम्मद सादुल्लाला पाकिस्तानने पहिलं अर्थमंत्रीपद पण दिलं होतं. कोणतं अर्थमंत्रीपद दिलं होतं? अर्थमंत्रीपद दिलं. मग मला एक गोष्ट सांगा, पहिला अर्थमंत्री जो असेल, जो भारतात एवढी मोठी कंपनी सोडून गेला, पहिलं अर्थमंत्रीपद जे दिलं मोहम्मद सादुल्लाला, तुम्हाला आज सर्च करा त्याचे पोरं आज काय करताय, कोणत्या बिझनेस टायकून मध्ये आहेत. मोहम्मद सादुल्लाचे पोरं, नातू पंतू आज कुठं बिझनेस टायकून मध्ये आहेत, या गोष्टीचा बेसिक विचार करा मित्रांनो. आज तुम्हाला मोहम्मद सादुल्लाचे पोरं कुठंच दिसणार नाही. आणि तेच महिंद्रा बघा, आज आनंद महिंद्रा बघा, आपल्या भारतामध्ये मोठे बिझनेस टायकून मानले जातात. भारतामध्ये काय मानले जातात? मोठे बिझनेस टायकून मानले जातात. मग कोण म्हणतं की भारतामध्ये राहून अल्पसंख्याकांचा विकास होऊ शकत नाही? होऊ शकतो मित्रांनो. चला आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया मित्रांनो. सो दादाभाई नौरोजींचं वर्तमानपत्र लिहिलं तुम्ही, दादाभाई नौरोजींचं वर्तमानपत्र लिहिलं. पुढचं म्हणजे हिंदू पेट्रियाटिक. कुठलं वर्तमानपत्र मित्रांनो?
हिंदू पेट्रियाटिक महत्वाचं वर्तमानपत्र आहे. पेट्रियाटिक म्हणजे काय? ज्याला आपल्या धर्माचा जास्त अति जास्त अभिमान असतो. पेट्रियाटिक, पेट्रोलॉजी, ठीक आहे, पेट्रियाटिक, पेट्रोलिझम्स, ठीक आहे. हिंदू पेट्रियाटिक हे वर्तमानपत्र लिहिलं मित्रांनो हरिश्चंद्र घोष, गिरीशचंद्र घोष आणि हरिश्चंद्र घोष मुखर्जी, हरिश्चंद्र मुखर्जी दोघांनी लिहिलं. कोणी लिहिलं मित्रांनो? दोघांनी. क्लिअर मित्रांनो? पुढचं महत्वाचं वर्तमानपत्र आहे सोमप्रकाश. पुढचं महत्वाचं वर्तमानपत्र कोणतं मित्रांनो? सोमप्रकाश. आता सोमप्रकाश म्हटलं की तुम्हाला समजलं पाहिजे मित्रांनो देवेंद्रनाथ टागोर. सोमप्रकाश म्हटलं की कोणतं वर्तमानपत्र आहे? कोणाचं आहे? देवेंद्रनाथ टागोर. आता देवेंद्रनाथ टागोर म्हटलं की आपल्या डोळ्याला लवकर येत नाही, पण देवेंद्रनाथ टागोरांना 2 मुलं. देवेंद्रनाथ टागोरांना किती मुलं मित्रांनो? 2 मुलं. एक म्हणजे रवींद्रनाथ टागोर, एक रवींद्रनाथ टागोर. गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर सर्वांना माहित असतील. रवींद्रनाथ ज्यांनी जनगण मन लिहिलं, बरोबर आहे. एक कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर. आणि एक आहेत सत्येंद्रनाथ टागोर. कोण होते? सत्येंद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोरांना किती, सॉरी, देवेंद्रनाथ टागोरांना किती मुलं मित्रांनो? 2. एक आहेत रवींद्रनाथ टागोर, एक आहेत सत्येंद्रनाथ टागोर. आता रवींद्रनाथ टागोरांना तर सर्व ओळखतात, पण सत्येंद्रनाथ टागोर, सत्तू ठुकरा के मेरा प्यार, मेरा इम्तिहान देखोगी, ठीक आहे, माहित असतील. सेम जी स्टोरी सत्तूची ज्या IAS वरती डिपेंड आहे, तसं सत्येंद्रनाथ टागोर सुद्धा भारताचे पहिले IAS पास होणारे, ICS एक्झाम पास होणारे पहिले भारतीय. सत्येंद्रनाथ टागोर जे आहेत मित्रांनो, जे रवींद्रनाथ टागोरांचे मोठे भाऊ, हे ICS परीक्षा पास होणारे पहिले भारतीय आहेत. ICS परीक्षा पास होणारे काय मित्रांनो? पहिले भारतीय आहेत. मात्र त्या काळात त्यांनी एक्झाम पास केल्यानंतर हॉर्स रायडिंग यावे लागायची, घोडा चालवता यावा लागायचा, ठीक आहे. सो काय झालं मित्रांनो, त्यांना घोडा चालवता येत नव्हता. कोणाला? सत्येंद्रनाथ टागोरांना. सो त्यांच्यामुळे माझ्या भाषेत आपण त्याला फिजिकल फेल झाले, एक्झाम क्लिअर झाले, मात्र फिजिकल फेल झाले. सो त्यांना ही पोस्ट ऍक्च्युली मिळाली नव्हती मित्रांनो. ICS नावाची पोस्ट त्यांना मिळाली नव्हती. मग मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात मित्रांनो, मी तुमच्या कमेंटची वाट बघेन की कुठला भारतीय व्यक्ती आहे ज्याला पहिली ICS ची पोस्ट मिळाली. कुठला भारतीय व्यक्ती आहे मित्रांनो ज्याला पहिले ICS ची काय मिळाली? पहिली ICS ची काय मिळाली मित्रांनो? पोस्ट मिळाली. म्हणजे भारतातला पहिला ICS पास झालेला त्या सत्येंद्रनाथ टागोर, पण पास पण झालेला आणि जॉबवर होल्डिंग पण पोस्ट मिळालेला पहिला भारतीय कोण आहेत शोधायचे. सो समजते मित्रांनो. मी त्या वर्तमानपत्रांच्या बाबतीत इतर जी काही इम्पॉर्टन्स माहिती आहे ती पण कव्हर करतोय. सो बिंदास मित्रांनो, काही डाऊट काही शंका असेल तर बिंदास सांगा, आपण त्याच्यावर काय करणार आहोत मित्रांनो? काम करणार आहोत. चला, लिहिलं इथपर्यंत. वर्तमानपत्र लिहा मित्रांनो, वर्तमानपत्र लिहा, महत्वाचं वर्तमानपत्र लिहा मित्रांनो. लिहिलं? चलो, नाव द नेक्स्ट बघा मित्रांनो, काय म्हटलंय बघा. पुढचं महत्वाचं म्हणजे काय समजते मी काय करतोय? ओके. आता आणि हे जे सोमप्रकाश होतं, अजून एक माणसाने चालू केलेलं आहे, ईश्वरचंद्र विद्यासागर. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. कोणी चालू केलंय मित्रांनो? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी पण हे वर्तमानपत्र चालू केलेलं आहे. कोणतं? सोमप्रकाश. म्हणजे सोमप्रकाश 2 लोकांनी चालू केलं. एक देवेंद्रनाथ टागोर, जे कोणाचे वडील आहेत, या दोघांचे वडील आहेत, मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि एक आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. आता ईश्वरचंद्र विद्यासागर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विधवा विवाह आला पाहिजे. जिथं कुठे विधवा विवाहाचं भारतामध्ये पहिलं योगदान कोणाचं आहे? तर पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरांचं आहे. कोणाचं आहे मित्रांनो? विधवा विवाहासाठी पहिलं योगदान कोणाचं आहे मित्रांनो? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरचं आहे. तो लक्षात ठेवायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं. 2दा-3दा व्हिडिओ रिपीट करा, पाठ करा, बघा, काम करू मित्रांनो आपण त्याच्यावर. 100% तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट भेटणार. पुढचं वर्तमानपत्र घेऊया मित्रांनो. लिहिलं? याची PDF पण टाकून देईल मी तुम्हाला जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, ज्या रोमॅन्टिक गोष्टी सांगतोय त्या लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला याच्यामध्ये अनेक गोष्टी पाहण्यास मिळतील. चला मित्रांनो, पुढचं वर्तमानपत्र आहे हिंदू प्रकाश. पुढचं वर्तमानपत्र कोणतं मित्रांनो? हिंदू प्रकाश. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी केलेलं आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आपले महाराष्ट्रीयन प्रसिद्ध समाजसुधारक होऊन गेलेत, न्यायाधीश होऊन गेलेत, मुंबई हायकोर्टात काय होऊन गेलेत मित्रांनो? न्यायाधीश होऊन गेलेत. सो यांचं वर्तमानपत्र आहे. आपण यांच्या बाबतीत पण पुढे शिकणार आहोत, डिटेल काही करणार आहोत मित्रांनो. पुढचं म्हणजेच काय? इंडियन मिरर. कुठलं मित्रांनो? इंडियन मिरर. इंडियन मिरर नावाचं अजून 1-2 वर्तमानपत्र आहेत, लक्षात ठेवायचे. इंडियन मिरर नावाचं हे वर्तमानपत्र आहे मित्रांनो, ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर, आता शिकलो कोण आहे देवेंद्रनाथ टागोर? रवींद्रनाथ टागोर आणि सत्येंद्रनाथ टागोर यांचे वडील, ठीक आहे. आणि मनमोहन घोष या दोघांचं हे इंडियन मिरर. क्लिअर मित्रांनो? क्लिअर इथपर्यंत? काही डाऊट नाही. पुढचं वर्तमानपत्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स असतं. या वर्तमानपत्रावर पुन्हा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. या वर्तमानपत्रावर पुन्हा प्रश्न विचारला जातो. अमृत बाजार पत्रिका. पुढचं वर्तमानपत्र कोणतं मित्रांनो? अमृत बाजार पत्रिका. पहिले बघून घ्या, अमृत बाजार पत्रिका कोणी बनवलंय, कोणी स्थापन केलंय? मोतीलाल घोष आणि गिरीश घोष या दोघांनी अमृत बाजार पत्रिका हे बंगाली भाषेत असणारं वर्तमानपत्र बनवलं. हे काय बनवलं मित्रांनो? बंगाली भाषेत वर्तमानपत्र बनवलेलं होतं. कोणतं? अमृत बाजार पत्रिका. आता बघा, महत्वाचं म्हणजे काय की या वर्तमानपत्राच्या बाबतीत आपल्याला परीक्षेमध्ये काय इम्पॉर्टन्ट स्टोरी आहे ती आपण एकदा कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. बघा, लक्ष द्या.
चालू ठेवा मित्रांनो. बघा इश्यू काय बघा मित्रांनो, समजून घ्या मॅटर काय आहे की काय झालं होतं. तुम्हाला माहित असेल 1977 ला दिल्ली दरबार भरला. 1977 ला काय भरला होता? 1877 बोलताना चुकून झाले माझ्याकडनं. 1877 साली काय भरला होता मित्रांनो? दिल्ली दरबार. आता दिल्ली दरबार ऍक्च्युली असतो काय, जेव्हा इंग्लंडचा राजा किंवा राणी बदलली तर त्याच्या स्वागतासाठी भारतात जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्याला दिल्ली दरबार म्हणतात. सो क्लिअर मित्रांनो, दिल्ली दरबार काय असतो की इंग्लंडचा राजा किंवा राणी जर बदलली तर त्याच्या स्वागतासाठी भारतात जो कार्यक्रम आयोजित केला जातो त्याला काय म्हणतात? दिल्ली दरबार. आत्ताच आपले काकू वारलेले आहेत, माहित असतील तुम्हाला. आत्ताच आपल्या काकू वारले आहेत, इंग्लंडच्या महाराणी, बरोबर आहे. जर इंग्रजांची सत्ता भारतात राहिली असती आता, जर इंग्रजांची सत्ता आता जर भारतात राहिली असती आणि आता इंग्लंडच्या राणी वारलेल्या आहेत, त्यांच्या जागेवर नवीन राजे आलेले आहेत, तर भारतात परत काय भरला असता? दिल्ली दरबार भरला असता. भारतात काय भरला असता मित्रांनो? दिल्ली दरबार भरला असता. पुढच्या काही महिन्यामध्ये दिल्ली दरबार आपल्याकडे भरला असता. पण मग दिल्ली दरबार भरला आणि या दिल्ली दरबारामध्ये क्वीन ऑफ इंडिया यांनी भारत सम्राज्ञी ही पदवी इंग्लंडच्या राणीला दिली. पण आपल्या भारतामध्ये मोठा दुष्काळ चालू होता आणि इंग्लंडने लाखो करोडो रुपये या दिल्ली दरबारामध्ये उधळले. सो त्याच्यामुळे काय झालं, अनेक वर्तमानपत्रांनी याच्या विरोधात सुरुवात केली, इंग्रजांच्या विरोधात लिहायला काय केली? सुरुवात केली. आणि सर्वात जहाल जी भाषा होती मित्रांनो ती अमृत बाजार पत्रिकेची होती. सर्वात जहाल जी भाषा होती ती महत्वाची आहे मित्रांनो. सर्वात जहाल जी भाषा होती ती कोणाची होती? अमृत बाजार पत्रिकेची होती. इंग्रजांच्या विरोधात खूप काही लिहायचे. इंग्रज वैतागून गेले, यांना करावं काय, या भारतीय वर्तमानपत्रांना करावं काय. शेवटी त्यांनी एक कायदा केला पुढच्याच वर्षी, म्हणजे 1878 ला. 1878 ला त्यांनी देशी वृत्तपत्र बंदी कायदा आणला. काय आणला मित्रांनो? देशी वृत्तपत्र बंदी कायदा आणला. आणि या वर्तमानपत्रांमध्ये काय होतं की देशी वर्तमानपत्र जे असायचं, जे मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली कुठल्याही भाषेत असेल, ते पहिले काय करावं लागायचं? ते पहिले कलेक्टरला दाखवावं लागायचं. कलेक्टर चेक करायचा, कलेक्टर वाचायचा, कलेक्टर बघायचा, सरकारच्या विरोधात काही लिहिलं तर नाही ना, आणि नसेल लिहिलं तर दुसऱ्या दिवशी ते वर्तमानपत्र काय व्हायचं? पब्लिश व्हायचं. मात्र हा जो कायदा होता 1878 चा देशी वृत्तपत्र बंदी कायदा, देशी वृत्तपत्र बंदी कायदा, देशी वृत्तपत्र बंदी कायदा, ठीक आहे, हा इंग्लिश साठी नव्हता. ठीक आहे, हा कोणासाठी नव्हता? इंग्लिश साठी नव्हता, इंग्लिश वर्तमानपत्रांसाठी नव्हता. मग काय झालं, अमृत बाजार पत्रिकेने काय केलं? रातोरात आपली भाषा चेंज केली, बंगालीहून इंग्लिश केली. बंगालीहून काय केली मित्रांनो? इंग्लिश केली. आणि अजून जास्त जहाल टीका यांनी इंग्रजांवर करायला काय केली होती? सुरुवात केली होती. एका रात्रीत या वर्तमानपत्रांनी आपली भाषा काय केली होती मित्रांनो? बदललेली होती. सो लक्षात येतंय मित्रांनो मी काय म्हणतोय? सो मला तुम्ही अजून मी तुमच्या कमेंटची एकदा वाट बघेल. सॉरी, मी तुमच्या कमेंटची अशी वाट बघेल मित्रांनो, आतापर्यंत दिल्ली दरबार किती वेळा भरलेला आहे. मी काय बघेल मित्रांनो? मी कोणत्या कमेंटची वाट बघेल? आतापर्यंत दिल्ली दरबार किती वेळा भरलेला आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. पुढचं वर्तमानपत्र घेऊया मित्रांनो. चला पुढचं वर्तमानपत्र घेऊया मित्रांनो. बंगदर्शन. बंगदर्शन अमृत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. तुम्हाला माहित असेल बंकिमचंद्र चॅटर्जी भारतातले पहिले पदवीधर व्यक्ती आहेत, भारतातले पहिले ग्रॅज्युएट व्यक्ती आहेत. पहिले काय आहेत मित्रांनो? पदवीधर व्यक्ती आहेत. भारतातले पहिले पदवीधर व्यक्ती कोण आहेत मित्रांनो? बंकिमचंद्र चॅटर्जी आहेत. भारतातले पहिले पदवीधर व्यक्ती आहेत मित्रांनो बंकिमचंद्र चॅटर्जी. आणि त्यांचं वर्तमानपत्र होतं बंगदर्शन. ठीक आहे, आणि या बंगदर्शन मध्ये त्यांनी सर्वप्रथम वंदे मातरम लिहिलं होतं मित्रांनो. या बंगदर्शन मध्ये सर्वप्रथम काय लिहिलं होतं? वंदे मातरम लिहिलं होतं. या बंगदर्शन या वर्तमानपत्रात त्यांनी सर्वप्रथम वंदे मातरम हे लिहिलेलं होतं. आणि पुढे 1896च्या कलकत्ता अधिवेशनात ते पहिल्यांदा गायलं गेलं, पण याच्या आधीच ते वर्तमानपत्र पब्लिश झालेलं होतं. समजते मित्रांनो? पुढचं वर्तमानपत्र महत्वाचं आहे निबंधमाला. पुढचं वर्तमानपत्र महत्वाचं आहे निबंधमाला. निबंधमाला चालू केलंय मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी. कोणी चालू केलंय? विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी चालू केलं. मी याची नोट्स पण तुम्हाला देऊन टाकेन, याची ही पीडीएफ पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका. तुमचं काम आहे प्रत्येक टॉपिक दोनदा बघणं, त्या टॉपिक बद्दल मी काय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, मी काय गोष्टी करतोय ते एकदा तुम्हाला करणं गरजेचं आहे मित्रांनो. कळतंय मित्रांनो? चला, निबंधमाला कोणाचं वर्तमानपत्र आहे मित्रांनो? कोणाचं वर्तमानपत्र आहे? विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं. पुढचं वर्तमानपत्र जे महत्वाचं आहे द हिंदू, जी.एस. अय्यर आणि वीर राघवाचार्य, नाही जी.एस. अय्यर आणि राघवाचार्य यांचं आहे. ठीक आहे, द हिंदू कोणाचं आहे मित्रांनो? जी.एस. अय्यर आणि राघवाचार्य यांचं वर्तमानपत्र आहे. बंगाली हे जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं वर्तमानपत्र आहे. बंगाली कोणाचं आहे मित्रांनो? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं वर्तमानपत्र आहे. पुढे बघा मित्रांनो, आता पुढचे दोन वर्तमानपत्र आपल्याला खूप महत्वाची आहेत टिळकांची. एक म्हणजे केसरी मित्रांनो, एक काय? केसरी, आणि एक काय मित्रांनो? मराठा. दोघांची स्थापना जरी टिळकांनी केली तर दोघांचे संस्थापक टिळक होते, संपादक नव्हते. मराठा टिळक चालवायचे, लोकमान्य टिळक कुठलं वर्तमानपत्र चालवायचे? मराठा, बरोबर आहे. आणि आगारकर, गोपाळ गणेश आगारकर,
आगरकर कुठलं वर्तमानपत्र चालवायचे? केसरी. आगरकर काय चालवायचे? केसरी. टिळक काय चालवायचे? मराठा. आता आगरकरांची इंग्लिश तेवढी चांगली नव्हती मित्रांनो, ठीक आहे, त्याच्यामुळे मग आगरकर मराठीत लिहायचे आणि इंग्लिश, टिळकांची इंग्लिश उत्कृष्ट होती, सो इंग्लिश टिळक इंग्लिश मध्ये लिहायचे. सो हे जे टिळक मराठा जे वर्तमानपत्र आहे ते कोणत्या भाषेत होतं मित्रांनो? मग लक्षात कसं ठेवणार? महाराष्ट्रात मराठ्यांची इंग्लिश चांगली नसते, मी असं लक्षात ठेवतो, उलट मराठ्यांची इंग्लिश चांगली असते, तर इंग्लिश मध्ये होतं. आणि हे जे आगरकरांचं जे केसरी होतं ते मराठीत होतं. कुठं होतं मित्रांनो? मराठीत होतं. मात्र पुढे जाऊन काय झालं, आता तुम्हाला माहित असेल की तात्विक विवाद होते मित्रांनो टिळकांच्या. लक्ष द्या मित्रांनो, टिळकांचं आणि गोखलेंचं, टिळक वर्सेस नेहमी गोखले असायचे, गोपाळकृष्ण गोखले, आठवतं? पुढे खूप यांच्या भांडणाबद्दल आपण खूप काही गोष्टी डिस्कस करणार आहोत, टेन्शन घेऊ नका. टिळक आणि गोखले यांच्यामध्ये तात्विक विवाद होता. हे दोन पोलाला दोन लोक होते, दोघंही महान होते, दोघांनी आपलं कामाचं योगदान महत्वपूर्ण दिलेले, दोघंही आदर्शतिथ्य आहेत आपल्यासाठी. पण त्या काळामध्ये त्या दोघांचं आपापसात पटत नव्हतं. कोणाकोणाचं मित्रांनो? टिळकांचं आणि गोखल्यांचं. गोखलेंच्या बाजूला गोपाळकृष्ण गोखलेंच्या बाजूला बरेच लोक होते, टिळकांच्या बाजूला पण बरेच लोक होते, ते आपण पुढे चर्चा करणार आहोत. मात्र काय झालं, पुढे आगरकरांचं आणि टिळकांचं भांडण झालं. भांडण होण्यामागचं कारण असं होतं की तात्विक विवाद होते. आगरकर म्हणायचे धर्मसुधारणा पहिले असतात आणि टिळक म्हणे देशाचं स्वातंत्र्य पहिले होतं. आगरकरांसाठी काय होतं? धर्मसुधारणा महत्वाच्या होत्या, समाज सुधारणा महत्वाच्या होत्या, आणि टिळकांसाठी काय महत्वाचं होतं? देशाला स्वातंत्र्य मिळवणं महत्वाचं होतं. मग टिळकांनी आगरकरांनी सांगितलं तुमचा माझा संबंध संपला आजपासून आणि मी आता नवीन वर्तमानपत्र चालू करेन, सुधारक. सो आगरकरांनी, आगरकर जे आहेत आपले आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, आगरकरांनी सुधारक नावाचं वर्तमानपत्र चालू केलं. आगरकरांनी काय चालू केलं? सुधारक. सुधारक नावाचं वर्तमानपत्र आगरकरांनी चालू केलं. पण आगरकरांची इंग्लिश एवढी खास नव्हती, आगरकरांची इंग्लिश खास नव्हती. मग सुधारक जी आवृत्ती होती आगरकरांची ती मराठीत जी होती, जी मराठीत यायची ती आगरकर स्वतः लिहायचे. मराठीत जी यायची ती आगरकर स्वतः लिहायचे. आणि तिची इंग्लिश ट्रान्सलेशन, इंग्लिश जे ट्रान्सलेशन असायचं ते कोण करायचे? गोपाळकृष्ण गोखले. कोण करायचं मित्रांनो? गोखले. हे पण प्राचार्य होते, हे पण प्राचार्य होते, फेमस माणूस, ठीक आहे. तो मग लक्षात काय ठेवायचंय की आगरकरांचं जे सुधारक वर्तमानपत्र होतं त्याचे मराठीच्या आवृत्तीचे संपादक कोण होते? स्वतः आगरकर होते. मराठी आवृत्तीचे संपादक कोण होते? स्वतः आगरकर होते मित्रांनो. आणि त्यांचे इंग्लिश आवृत्तीचे संपादक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. इंग्लिश आवृत्तीचे संपादक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. सो लक्षात ठेवायचं मित्रांनो, मी जे बोलतोय खूप इम्पॉर्टन्स आहे, शब्द नि शब्द, टॉपिक ना टॉपिक, कंटेन्स ना कंटेन्स महत्वपूर्ण आहे. चलायचं मित्रांनो, नेक्स्ट महत्वाचं वर्तमानपत्र घेऊया आपण. नेक्स्ट महत्वाचं वर्तमानपत्र घेऊया मित्रांनो, इंडिया. इंडिया हे जे वर्तमानपत्र आहे ते दादाभाई नौरोजींचं आहे. दादाभाई नौरोजींचं ऑलरेडी आपण 2 वर्तमानपत्र पाहिलेली आहेत. हे आहे इंडिया दादाभाई नौरोजींचं, ठीक आहे. नैरंगी आलम हे आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचं, बरोबर आहे, भारताचे पहिले शिक्षण मंत्री, बरोबर आहे. इंडियन ओपिनियन हे एक महत्वाचं आहे. आफ्रिकेत इंडियन ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र आफ्रिकेत महात्मा गांधींनी चालू केलं. इंडियन ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधींनी आफ्रिकेत काय केलं होतं? चालू केलं होतं, ठीक आहे. चला पुढचं महत्वाचं काय? इंडियन सोशलॉजिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा. इंडिया हाऊसची स्थापना केली या माणसाने, बरोबर आहे. सावरकरांचे, टिळकांचे मित्र होते हे, ठीक आहे. इंडिया हाऊस, इंडियन सोशलिस्ट हे जे वर्तमानपत्र मित्रांनो कोणी चालू केलेले? श्यामजी कृष्ण वर्मा. आणि यांनी कशाची स्थापना केलेली आहे? इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. आणि दरवर्षी भारतीय पोरांना ते इंग्लंडला शिकण्यासाठी बोलवत, ठीक आहे, त्यांना शिष्यवृत्ती देत इंडिया हाऊस. आणि कोणाचे चांगले मित्र होते? कोणाचे चांगले मित्र होते? टिळकांचे चांगले मित्र होते मित्रांनो. पुढे काय वाद झाला होता ते आपण डिटेल करणार आहोत. युगांतर महत्वाचं वर्तमानपत्र आहे. युगांतर जे वर्तमानपत्र होतं मित्रांनो ते बरेंद्र कुमार घोष. कोणाचं आहे? बरेंद्र कुमार घोष आणि उपेंद्रनाथ दत्त यांचं वर्तमानपत्र आहे. बरेंद्र कुमार घोष आणि उपेंद्रनाथ दत्त यांचं वर्तमानपत्र आहे. पटापट घेऊया मित्रांनो. चला, लिहिलं? ओके. व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात. महत्वाचं म्हणजे बघा, वंदे मातरम पुढचं वर्तमानपत्र आहे मित्रांनो. वंदे मातरम जे वर्तमानपत्र आहे ते आहे अरविंद घोष यांचं. कोणाचं आहे? अरविंद घोष यांचं वर्तमानपत्र आहे. लीडर वर्तमानपत्र आहे मदन मोहन मालवीय, माहित असतील. मदन मोहन मालवीय. अल हिलाल जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो मौलाना अब्दुल कलाम आझाद. अल हिलाल कोणाचे? मौलाना अब्दुल कलाम आझाद, बरोबर आहे. बॉम्बे क्रोनिकल, ठीक आहे, हे आहे फिरोजशाह मेहता यांचं. फिरोजशाह मेहता. गदर हे जे वर्तमानपत्र मित्रांनो लाला हरदयाल यांचं आहे. लाला हरदयाल यांनी अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना केली होती सन फ्रान्सिस्कोला, आणि येथेच त्यांनी गदर या वर्तमानपत्राची पण काय केली आहे? स्थापना केली आहे. सो हे वर्तमानपत्र आहे मित्रांनो सन फ्रान्सिस्कोला. कुठे आहे? सन
फ्रान्सिस्को कुठे आहे मित्रांनो? सन फ्रान्सिस्कोला याची स्थापना झालेली आहे अमेरिकेत. कुठे झालेली आहे? सन फ्रान्सिस्कोला स्थापना झाली आहे. अल बलक हे जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो, अल बलक हे आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद. मौलाना अब्दुल कलाम आझाद. चला लिहिलं मित्रांनो. चलायचं पुढचा टॉपिक. महत्वाचे काही क्वेश्चन आहेत ते कव्हर करूया. महत्वाचे क्वेश्चन आहेत मित्रांनो. बघा आता अॅनी बेझंटचं म्हटलं की अॅनी बेझंटचं अजून 2 वर्तमानपत्र हे तर न्यू इंडिया महत्वाचं आहेच. न्यू इंडिया महत्वाचं आहेच. पण कॉमनवेल्थ न्यू इंडिया आणि एक काय मित्रांनो? कॉमनवेल्थ. ठीक आहे. दुसरं कोणतं आहे मित्रांनो? कॉमनवेल्थ. ही 2 वर्तमानपत्र कोणाची आहेत? अॅनी बेझंटची आहेत. काँग्रेसच्या महिला अध्यक्ष, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होऊन गेल्या. टिळकांबरोबर चांगले वैचारिक संबंध होते. ठीक आहे. टिळकांबरोबर त्यांनी होम रूलची स्थापना केली. आपण अॅनी बेझंट बद्दल पुढे डिटेल्स शिकणार आहोत. काही टेन्शन घेऊ नका. इंडिपेंडन्स जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो, इंडिपेंडन्स हे मोतीलाल नेहरूंचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील होते मोतीलाल नेहरू. स्वराज हे जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो, टी प्रकाशन यांचं आहे. टी प्रकाशन यांचं आहे. ठीक आहे. पुढचं महत्वाचं वर्तमानपत्र म्हणजे नवा काळ हे के.एम. पन्नीकर आहेत. के.एम. पन्नीकर भारतीय संविधान सभेवर खूप महत्वाचं योगदान आहे के.एम. पन्नीकरांचं. के.एम. पन्नीकरांच्या बाबतीत आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि हरिजनाच्या उद्धारासाठी हरिजन माहित असेल तुम्हाला, हरिजनाच्या उद्धारासाठी लोकमान्य टिळक महात्मा गांधींनी हरिजन वर्तमानपत्र चालू केलं होतं. बरोबर आहे. पुन्हा करारानंतर महात्मा गांधींनी हरिजन वर्तमानपत्राची स्थापना केली आणि स्वतःला हरिजन म्हणून घेतला. बघा मित्रांनो एक महत्वाचा डाटा सांगतो. काय आहे महत्वाचं? हिंदू महार नावाची एक जात होती हिंदूंमध्ये. काय होती? हिंदू महार. त्याला आपण नवबौद्ध म्हणतो. काय म्हणतो मित्रांनो? नवबौद्ध म्हणतो. हिंदू महार ही एक जात होती. ठीक आहे. या जातीला, या हिंदू महार जी जात होती, बाबासाहेबांनी याला दलित म्हटलं. बाबासाहेबांनी कुठला शब्द वापरलाय हिंदू महार साठी? कुठला शब्द वापरलाय मित्रांनो? दलित. कुठला शब्द वापरलाय? दलित. ओके. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे एससी हा जो शब्द आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, दोघेही शब्द सायमन कमिशनने आणले आहेत मित्रांनो. कोणी आणलेले आहेत? सायमन कमिशनने आणलेले आहेत. सायमनचा एकच नियम आहे, सायमन कमिशन. कोणी आणलाय मित्रांनो हा शब्द? एससी शब्द हिंदू महार या जातीसाठी कोणी वापरलाय? सायमन कमिशनने वापरलाय. आणि हरिजन हा शब्द जो आहे, हरीचे जन, देवाचे लेकर, हरिजन हा जो शब्द आहे मित्रांनो, ठीक आहे, हा महात्मा गांधींनी वापरलाय. म्हणजेच एका जातीसाठी 3 लोकांनी वेगवेगळे शब्द वापरलेत. बाबासाहेबांनी दलित म्हटलं मित्रांनो, बाबासाहेबांनी दलित म्हटलं, सायमन कमिशनने एससी म्हटलं आणि हरिजन महात्मा गांधींनी म्हटलं. ऍक्च्युली एससी मध्ये आज फक्त हिंदू महाराज येत नाही, बऱ्याच जाती येतात. हे बाबासाहेबांचं महत्वपूर्ण योगदान आपण इथे म्हणू शकतो. चालायचं पुढे. ओके. नाव द नेक्स्ट. पुढचा महत्वाचा मुद्दा, पुढचा महत्वाचा टॉपिक बघा. क्रांती. हे क्रांती नाहीये, मिरजेच नाहीये, विहारी जे वर्तमानपत्र आहे मित्रांनो, विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. बरोबर आहे. विहारी. ठीक आहे. विदा सावरकरांनी. पख्तून. ठीक आहे. पख्तून महत्वाचे आहे. खान अब्दुल गफार खान. बरोबर आहे. सरहद गांधी पण म्हणतात खान अब्दुल गफार खानला, सरहद गांधी पण म्हणतात. आपल्याला अजून एक महत्वाचा टॉपिक काय महत्वाचा आहे? खान अब्दुल गफार खान म्हटलं की तुम्हाला भारतरत्न आठवत असेल. काय शब्द आठवत असेल? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे मित्रांनो? भारतरत्न. आतापर्यंत भारतरत्न 3च लोकांना, असे 3 लोक आहेत ज्यांना आउट ऑफ इंडियाचे, इंडियन नाही येते पण तरी त्यांना भारतरत्न मिळालाय मित्रांनो. इंडियन नाही आहेत मित्रांनो तरी त्यांना काय मिळालंय? भारतरत्न मिळालाय. त्याच्यातलं पहिलं नाव म्हणता येईल तर खान अब्दुल गफार खान. ठीक आहे. सरहद गांधी, यांना सरहद गांधी पण म्हणतात. सरहद प्रांतामध्ये आजच्या पाकिस्तानमध्ये होते, पाकिस्तानमध्ये पण यांना नजरकैदेत वगैरे ठेवलं. तर खान अब्दुल गफार खान यांना पण काय मिळालंय मित्रांनो? भारतरत्न मिळालाय. खान अब्दुल गफार खान यांना काय मिळालाय? भारतरत्न मिळालाय. त्याच्यानंतर मदर टेरेसा यांना पण भारतरत्न मिळालाय मित्रांनो. मदर टेरेसा यांना पण भारतरत्न मिळालाय. आणि तिसरं म्हणजेच जे आफ्रिकन गांधी म्हटलं जातो, नेल्सन मंडेला यांना पण भारतरत्न मिळालाय. म्हणजे आतापर्यंत असे 3 भारतीय नाही आहेत. भारतरत्न तर प्रत्येक भारतीयाला, म्हणजे भारतीयांनाच मिळालाय, पण 3 भारतीय असे नाही, 3 व्यक्ती असे आहेत ज्यांना भारतरत्न मिळून गेलाय पण ते भारतीय नाही आहेत. मदर टेरेसा असतील, नेल्सन मंडेला असतील आणि खान अब्दुल गफार खान असतील. समजते मित्रांनो? जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, जे काही एक्स्ट्रा पॉइंट सांगतोय, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण आहेत. पुढचा पॉइंट कव्हर करूया मित्रांनो. पुढचा पॉइंट कव्हर करूया. बघा, पख्तून झालं. हिंदुस्तान हे मदन मोहन मालवीय यांचं वर्तमानपत्र आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं आहे सर्चलाइट हे वर्तमानपत्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आहे. सर्चलाइट कोणाचं आहे मित्रांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आहे. क्लिअर मित्रांनो इथपर्यंत? सर्चलाइट डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आहे. पुढचं घेऊया मित्रांनो. बघा, पुढचं महत्वाचं काय म्हटलंय बघा. उद्योधन स्वामी विवेकानंदांचं आहे. उद्योधन.
प्रबुद्ध भारत हे पण विवेकानंदांचं आहे. ओगार्ड एम एन रॉय, मानवेंद्रनाथ रॉय. ठीक आहे, मानवेंद्रनाथ रॉय. ठीक आहे, ओगार्ड. कॉम्रेड, ठीक आहे, एक मित्र दुसऱ्या मित्राला, कम्युनिस्टांमध्ये कॉम्रेड शब्द वापरला जातो. जिना माहित असेल, मोहम्मद अली जिना. हा जरी नाव जरी मुसलमान असलं, मला आज पण या गोष्टीचं टेन्शन आहे मित्रांनो. ज्या माणसाने सांगितलं की मुसलमानांचा वेगळा देश असावा, मोहम्मद अली जिना, तो स्वतःच मुसलमान नव्हता. म्हणजे मोहम्मद अली जिना, आता तुम्हाला माहित असेल या जिनाचे जे आई वडील होते ना, म्हणजे आजोबा, ते पण हिंदू होते. ठीक आहे, आणि त्याचं ऐकून वेगळा पाकिस्तान निर्माण झाला. त्याचं ऐकून काय झालं, वेगळा पाकिस्तान निर्माण झाला. सो इमॅजिन करा, जर वेगळा पाकिस्तान झाला नसता तर काय झालं असतं. माझ्या माहितीनुसार वेगळा पाकिस्तान झाला नसता तर भारताची राजनीती अजून घाण झाली असती, हिंदू मुसलमानांमध्ये अजून जास्त भांडण झाली असती. बरोबर आहे, अजून खूप काही प्रॉब्लेम झाले असते. भारताची लोकसंख्या जगात सर्वात जास्त राहिली असती, कारण की पाकिस्तानची लोकसंख्या 20-25 कोटीच्या आसपास आहे. बरोबर आहे, तर सर्वात जास्त राहिली असते. फक्त एकच फायदा झाला असता माझ्या दृष्टिकोनातून, पाकिस्तान जर वेगळा झाला नसता तर भारताला एकच फायदा राहिला असता, भारताला फक्त चांगले बॉलर मिळाले असते, वकारुन्नुस वसीम अक्रम सारखे. याच्या पलीकडे कुठलाही चांगला फायदा माझ्या तरी दृष्टिकोनातून पाकिस्तान भारतात राहिल्यावर दिसत नाही. ठीक आहे, अजून पण थोडस चुकलंच त्यावेळेस. काय चुकलं ते आपण नंतर डिस्कस करूया. पुढचं महत्वाचं वर्तमानपत्र आहे हमदर्द, हे पण जिनाचं आहे. सो जिनाचे दोन महत्वाचे वर्तमानपत्र, कॉम्रेड आणि हमदर्द. लक्षात ठेवायची, मोहम्मद अली जिना, ज्याने पाकिस्तानची काय केली, निर्मिती केली. मुसलमानांसाठी वेगळा देश, आणि तो स्वतः मुसलमान नव्हता, आणि तरी त्याचं ऐकून अनेक वेडे गेले. आणि काय करताय, आज अमेरिकेकडे, उद्या चायनाकडे भीक मागताय. ठीक आहे, सो इंडियन फील्ड किशोरचंद्र मित्र यांचं वर्तमानपत्र आहे. बंगाली गिरीशचंद्र घोष यांचं वर्तमानपत्र आहे. द नॅशनल पेपर नवगोपाळ मित्र महत्वाचे. ही काही जी महत्वाची नाव आहेत त्याबद्दल लिहून घ्या. संध्या राणी मासिक आहे. अक्षरचंद सरकार यांचं, या टेलिग्राम चॅनलवरती पण याची लिंक आहे, तुम्ही करू शकतात. सुलभ समाचार, ठीक आहे. केशवचंद्र सेन माहिती आहेत का, कोण आहेत केशवचंद्र सेन? ब्राह्मण समाजामध्ये महत्वाचं नाव होतं मित्रांनो. ब्राह्मण समाजामध्ये एक गोष्ट समजून सांगतो, ब्राह्मण समाजामध्ये खूप महत्वाचं नाव होतं. आणि आज जशी शशी थरूरची इंग्लिश आहे ना मित्रांनो, त्या पद्धतीची केशवचंद्र सेनची इंग्लिश होती. म्हणजे इंग्रज सुद्धा डिक्शनरी शोधायची. अशी इंग्लिश कोणाची होती, केशवचंद्र सेनची होती. आणि केशवचंद्र सेनने एकदा मुंबईत आले, भाषण दिलं, फाड इंग्लिशमध्ये भाषण दिलं केशवचंद्र सेनचं, आणि त्या भाषणाला प्रभावित होऊनच प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केशवचंद्र सेनच्या भाषणाला प्रभावित होऊनच झालेली आहे. जे देवेंद्रनाथ टागोर होते आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये पण तात्विक विवाद होते. पुढे आपण डिटेल करणार आहोत काय तात्विक विवाद होते, कसं होते. फक्त लक्षात ठेवायचे, केशवचंद्र सेनच्या भाषणालाच प्रभावित होऊन, ठीक आहे, काय झालेलं आहे, प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे मुंबईमध्ये. ठीक आहे, 1875 नाही, 67. ओके, बघा इंडियन रिव्ह्यू नेटसन यांनी केलेली आहे. सर्च लाईट सच्चिदानंद सिन्हा आणि दरभंग्याचे महाराज. आता दरभंग्याचे महाराज सच्चिदानंद सिन्हा माहित आहेत ना, सच्चिदानंद सिन्हा. ठीक आहे, यांच्याबद्दल काय जास्त माहिती आहे तुम्हाला, मला कमेंट करून सांगणार आहात तुम्ही. ज्ञानोदय व्हॅलेंटाईन चिरोल नाही, हेनरी व्हॅलेंटाईन आहे. अजून एक नाव आहे व्हॅलेंटाईन चिरोल नावाचं. शतपत्रे नावाचं एक मासिक चालू केलं होतं लोकहितवादीने. कोण आहेत लोकहितवादी, यांचं पूर्ण नाव मला तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे, पुढचं महत्वाचं मित्रांनो, अरुणोदय काशीनाथ विष्णू फडके. इंडिया नेटिव्ह ओपिनियन नावाचं वर्तमानपत्र आहे मित्रांनो. कोणाचं आहे, विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे. ज्ञानसिंधू वीरेश्वर छत्रे. महत्वाची जी काही आहे ती आपण डिस्कस करतोय. वॅनगार्ड ऑफ द इंडियन इंडिपेंडेन्स मानवेंद्रनाथ रॉय, एम एन रॉय, ज्याने कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली भारतामध्ये. बंगदूत आहे. बंगदूत आहे राजाराम मोहन रॉय आणि द्वारकानाथ टागोरांबद्दल आपण आता शिकलोय. देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील आहेत. बरोबर आहे. नॅशनल पेपर आहे रवींद्रनाथ टागोर यांचे. बरोबर आहे. तलवार वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे. नेटिव्ह ओपिनियन विश्वनाथ मंडलिक. वंदे मातरम मादाम भिकाजी कामा माहित असतील. विदा सावरकरांच्या मानस बहीण यांनी आपली पूर्ण प्रॉपर्टी सावरकरांना सोडवण्यासाठी वाया घातली होती. वाया घालण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा की त्यांनी आपल्या भावाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रॉपर्टी दिली होती. ठीक आहे, अद्भुत आहे. मदन मोहन मालवीय. सो या पद्धतीने मित्रांनो इथं काही वर्तमानपत्र आपण डिस्कस केली आहेत. पुन्हा जेव्हा भेटू तर पुन्हा नवीन गोष्टी नवीन टॉपिकच्या नुसार काम करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.